तुझ्या पंजोबाच्या पप्पाच्या काळातल्या बेकऱ्यांमध्ये जाऊन मी केक, चॉकलेट आणि आमलेट खाल्ली, थोड्या शिवाय पण छोड़ने का सकता है। नमस्कार, दिस इज नील आणि तुम देख रहे हो पोटात ते ओटात सीजन 2 फीचरिंग महाबळेश्वर। ये आपका सबसे अच्छा प्रोडक्ट कौन सा है? बनाना रेजिन और कैरेट एंड केक और कोई भी एनी मफिन। अरे टेन्शन ना घेऊ, मफिन म्हणजे कपकेकच बघा आपलं। मी घेतलं कॅरेट प्लस डेट केक, बनाना रेजिन आणि हे स्ट्रॉबेरी कपकेक। आता आंटी जब हमारे लिए केक गरम करत होत्या तब मला वर हा फोटो दिसला। माझ्या कपाळात गेलेल्या क्युरिओसिटीने त्यांना विचारलंच, प्लेस इज सो ओल्ड राइट? It's 175 years old. It's our great grandfather, father's grandfather. काय 175 इयर्स ओल्ड? बाबो बोललो आणि हे सगळं ऐकून गार झालेला मी गरमागरम केक खायला खाली आलो। गरम गरम डायरेक्ट विरघळला। फ्लेवर आहे, बिया लागतात स्ट्रॉबेरीच्या अक्षरशः। आतला काय म्हणतोय मी, असा स्ट्रॉबेरी मफिन फक्त महाबळेश्वर मध्ये मिळू शकतो भाई। हे काय, या केक मध्ये मनुके आणि बनानाचं मिश्रण आहे। नो वर्ड्स कितपत माऊ असू शकतो केक। याच्यात खजूर आणि गाजर आहे। एकही केक असा नाहीये ज्याला मी नाव ठेवू शकतो। 1936 हा, ही बेकरी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 11 वर्ष अगोदरची आहे। मी इथे काहीच विचार न करता घेतलं हे ब्रेड ऑमलेट। ऑथेंटिक टेस्ट जुन्या बेकरी त्यांची टेस्ट टिकून येईल। आता हे खाता खाता लगभग 50 मीटर के अंतर पर दिसले हे चॉकलेटी गोळे। पण अशा प्रकारे चॉकलेटी झालेल्या मूड मध्ये ही बाई बोलते, छोड़ने का सकता है, आपण क्या खचते क्या? मी तिथले 4 गोळे एका डब्यात घेऊन बाहेर आलो। हा जो पदार्थ आहे त्यांचा चॉकलेट बॉम्ब, ते तेव्हापासून 1936 पासून बनवतात। हे खाऊन बघा भाई, हे खाऊन खरंच असं वाटलं मॉन्गिनीस बिंगिनीस सगळं फेक आहे। नक्की ट्राय करा इकडे। शेवटचा जो स्पॉट होता तो महाबळेश्वरात आल्यावर, महाबळेश्वर जरा कमीच पण या स्पॉटचे स्पॉट्सच जास्त होते। या बोर्डवर तर 1960 लिहिलेलं होतं, पण आतून यांचं दुकान 22व्या दशकातला वाटत होतं। असो, मी यातून राजवाडी कडक मसाला आणि केसर टी मागवला। त्यांनी मला चहा सोबत त्यांची फेमस बाकरवडी आणि सुक्या पोह्यांचा चिवडा दिला। माझ्या मते यांचा केसर चहा ठीकठाक आहे, पण मसाला टी वांडे या ओल्ड इज गोल्ड जागा। चांगले वाटले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा तुमका कैसे वाट्या।